तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणत आपण संक्रांतीचा सण साजरा करतो। या सणाच्या मागचा शास्त्रीय दृष्टिकोन काय आहे हे आपण आपल्या भोगी स्पेशल आणि संक्रांत स्पेशल एपिसोडमध्ये सविस्तरपणे समजून घेतलेलंच आहे। आता आजच्या भागामध्ये या तिळाचे अजूनही काही आश्चर्यकारक असे फॅक्ट्स आहेत जे कदाचित तुम्हाला माहित नसतील, त्यामुळे आजच्या भागात सविस्तरपणे हे 10 फॅक्ट्स आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी वैद्य तेजश्री, आरोग्यधनी आपल्या आयुर्वेदिक यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। तर तिळाबद्दलचा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फॅक्ट म्हणजे तिळाचे जे प्रकार पडतात, काळे तीळ आणि पांढरे तीळ। त्यापैकी आपण स्वयंपाकामध्ये पांढरे तीळ वापरतो, पण जेव्हा तुम्हाला औषध म्हणून अपेक्षित आहेत त्यावेळेस काळे तीळच वापरले गेले पाहिजेत, कारण काळे तीळ किंवा काळ्या तिळाचं तेल हे सर्वोत्कृष्ट सांगितलेलं आहे। म्हणून इथून पुढेही आपण जे काही फायदे बघणार आहोत ते जर तुम्हाला अपेक्षित असतील तर काळे तीळ वापरणं महत्त्वाचं आहे। दुसरा फायदा म्हणजे तीळ हे सर्वोत्कृष्ट वातशामक आहेत, त्यामुळे तुम्हाला जर वाताचे आजार असतील, वाताचा त्रास असेल किंवा तुमची प्रकृती वाताची असेल तर तुमच्या आहारामध्ये तीळ तेल किंवा काळे तीळ असणं अत्यावश्यक आहे। फॅक्ट नंबर 3 म्हणजे तीळ जे आहेत, तुम्हाला जर शरीर वाढवायचं आहे म्हणजे वजन वाढवायचं आहे किंवा वजन कमी करायचं आहे तर दोन्ही ठिकाणी तीळ तेल तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं। कसं तर ज्यावेळेस आपण म्हणतो की शरीर नुसतंच फुगलेलं असतं पण शरीरामध्ये ताकद नसते, फोपसं झालेलं असतं, अशा वेळी हा फोपसेपणा, शरीराचा हा जो बेढपपणा आहे तो जर कमी करायचा असेल तर काळ्या तिळाचं तेल जे आहे ते 10 थेंब सकाळी उपाशीपोटी जर आपण गरम पाण्याबरोबर घेतलं तर हा फोपसेपणा जाऊन शरीर सुदृढ होण्यासाठी मदत होते। त्याच वेळी जेव्हा तुम्हाला शरीराचं बल वाढवायचं आहे, शरीराची ताकद वाढवायची आहे, वजन वाढवायचं आहे, अशा वेळीही तुम्ही 10 थेंब तिळाचं तेल सकाळ संध्याकाळ गरम पाण्यातनं घेतलं तर त्यावेळी अतिरिक्त चरबी न वाढता तुमचं व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं वजन वाढण्यासाठी मदत होऊ शकते। फायदा नंबर 4, जर तुम्हाला वारंवार लघवी होत असेल, बऱ्याचदा वयोमानानुसार किंवा काही आजारपणांमध्ये देखील वारंवार लघवी होण्याची तक्रार येते, अशा वेळेस जर आपण 5 ग्रॅम तीळ आणि 5 ग्रॅम ओवा असं एकत्रित भाजावं आणि हे मिक्सचर सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा खावं, त्यामुळेही ही जी वारंवार लागणारी लघवी आहे ती कमी होण्यासाठी मदत होते। त्याच पद्धतीनं जेव्हा मलावष्टंभाच्या तक्रारी असतात, बद्धकोष्ठ असतं, पोट व्यवस्थित साफ होत नाही, प्रेशर द्यावं लागतं, अशी तक्रार जर असेल तर काळ्या तिळाचं जे तेल आहे ते 5 ग्रॅम मात्रेमध्ये जर सकाळ संध्याकाळ आपण गरम पाण्यासोबत घेतलं, हा प्रयोग जर तुम्ही 1 आठवड्यासाठी केला तरीही ही तक्रार कमी होताना दिसते। त्यानंतर जेव्हा रक्तार्श म्हणजे मूळव्याधीमधून रक्त जातंय अशी तक्रार असते, अशा वेळेस 20 ग्रॅम तीळ आणि 20 ग्रॅम लोणी असं एकत्रितपणे जर आपण 1 ते 2 महिने व्यवस्थितपणे सकाळ संध्याकाळ गरम पाण्यासोबत खाल्लं तर रक्त पडण्याची तक्रार जी आहे ती कमी होते, पोट साफ व्हायला लागतं आणि रक्तार्श म्हणजे मूळव्याधीची तक्रार कमी होताना दिसते। त्यानंतर आपल्या दातांचं आरोग्य राखण्यासाठी देखील हे तीळ अत्यंत फायदेशीर असतात। काळे तीळ थोडेसे भाजून घ्यावेत आणि सकाळी 1 चमचा चावून चावून खावे, त्यामुळे काय होतं, आपल्या दातांच्या ज्या हिरड्या आहेत त्या मजबूत होतात, दातांमधनं पू येणं, दात कमजोर होणं, हलणं किंवा दातातनं रक्त येणं यासारख्या तक्रारीही कमी होतात आणि दातांचं आरोग्य सुधारतं। तसंच जेव्हा बाहेरूनही आपल्याला एखादी जखम होते, व्रण येतो, तर अशा वेळी तीळ तेलाची लगदा करावा, पेस्ट करावी आणि त्याची चकती त्या व्रणावर लावावी, त्यामुळेही ते जे व्रण आहेत किंवा ती ज्या जखमा आहेत त्या लवकर भरून येण्यासाठी मदत होते। त्यानंतर अतिशय महत्त्वाचा फायदा तो म्हणजे तीळ जे आहे ते आपल्याला चिरतरुण राहण्यासाठी, आपलं तारुण्य टिकवण्यासाठी मदत करतात। कसं तर आपलं जे म्हातारपण आहे ते लवकर येण्यासाठी कारणीभूत असतो तो म्हणजे शरीरात वाढलेला वात, आणि या वाताचं सर्वोत्तम औषध आहे ते म्हणजे तीळ तेल किंवा तीळ। म्हणूनच आपल्या दिनचर्येमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपण जर तीळ तेलाचा समावेश केला तर आपलं तारुण्य चिरकाल आपण टिकवू शकतो। मग त्याकरता केसांना लावण्यासाठी देखील जर आपण तीळ तेलाचा वापर केला तर केस चांगल्या पद्धतीनं वाढतात, सुदृढ होतात, त्यानंतर केसाला लवकर टक्कल पडत नाही, केस पांढरे होत नाहीत। त्याच पद्धतीनं संपूर्ण अंगाला नियमितपणे तीळ तेलानं मालिश करून, अभ्यंग करून त्यानंतर जर आपण आंघोळ केली तर त्यामुळेही आपलं तारुण्य अबाधित राहतं। आणि पोटातनं खाण्यासाठी देखील तिळाच्या पदार्थांचा किंवा तीळ तेलाचा जर आपण समावेश केला तर हा वात कमी होऊन आपलं तारुण्य आपण टिकवू शकतो। त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा फायदा म्हणजे तीळ किंवा तिळाचं जे तेल आहे ते मेधावर्धक सांगितलेलं आहे, म्हणजे आपली बुद्धी वाढवणारं, आपली स्मरणशक्ती वाढवणारं सांगितलेलं आहे। त्यामुळे जर आपल्या नियमितपणे आहारामध्ये तिळाचे पदार्थ जर असतील तर आपली बुद्धी चांगली राहण्यासाठी, तल्लख राहण्यासाठी आपल्याला मदत होते। अशा पद्धतीनं जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर तीळ तेल आणि तीळ यांचा नियमितपणे तुमच्या आहारामध्ये, दिनचर्येमध्ये जरूर समावेश करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत निरोगी राहा, आयुर्वेद अंगीकारा। नमस्कार।